@स्टडीनॉम या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण आज एक परत नवीन एक टॉपिक आणि त्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन आलोय की इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे BRM सब्जेक्ट. याच्यामध्ये तुम्हाला मीन आणि मीडियन मोडचे तुम्हाला प्रॉब्लेम विचारतात. तर ते मी एक्सप्लेन करून सांगितलेले की कोणकोणते प्रॉब्लेम येते. ओके. तर आपण बघूया की पहिल्यांदा फर्स्ट प्रॉब्लेम आहे मीन मीडियन मोड मीडियननी काढायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉ द हायपोथिनिस फॉर ऑल्सो फाइंडिंग अ ग्राफ इन मोड. मी तुम्हाला ती मोड फाइंड आउट करायचा आणि ह्या डेटावरनं तुम्हाला हायपोथेसिस ड्रॉ हिस्टोग्राम तुम्हाला ड्रॉ करून दाखवायचे. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला चालू करूया. तर तुम्ही बघा नंबर ऑफ स्टुडंट दिले आणि ऑब्टेनिंग मार्क इन एक्झाम दिलेले. ओके. तर आपण एक एक चालू करूया. आता स्टेप 1 मॉडेल क्लास. आता क्लासमध्ये काय केलं मी पहिल्यांदा हायेस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे जी ही ऑब्टेनिंग मार्क याच्यामधली हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती 110 एम. तर 110 घेतली. सो मॉडेल क्लास आता क्लास नंबर किती आहे त्याचा 40 आणि 50 आहे. तर 40 आणि 50 घेतला. ओके. तर एवढं झालं. आता हा प्रॉब्लेम तुम्ही मेन्शन काय हा प्रिव्हियस इयरला एप्रिल 2025 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. असं काही नाही की मी दुसरे कोणते क्वेश्चन घेतो. तुम्ही SPPOच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकता. हा तुम्हाला क्वेश्चन भेटणार म्हणजे भेटणारच. ओके. तर तुम्ही बघू शकता त्याचा फॉर्म्युला आहे. आता स्टेप 2 मध्ये फॉर्म्युला काय मोडचा फॉर्म्युला आहे L प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2 F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. हा फॉर्म्युला दिलेला आहे. आता तुम्ही मेन्शन काय आहे काय नाही ते आता मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो मग नंतर जाऊन वर सांगतो. L म्हणजे काय की लोएस्ट व्हॅल्यू आहे. F म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ काय मॉडेल क्लास आहे. नंतर FO काय फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास बिफोर मॉडेल. F2 काय फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास आणि D म्हणजे काय की डिफरन्स आहे याचा. आता मी तुम्हाला एक एक करून सांगतो की हे कुठनं आल्या व्हॅल्यू. ओके. L ची 40 व्हॅल्यू काय की लोएस्ट व्हॅल्यू. आता लोएस्ट व्हॅल्यू घ्यायची कशी तुम्ही जे हे नंबर ऑफ स्टुडंट आहे याच्यामध्ये लोएस्ट व्हॅल्यू किती आहे 40. तर ती 40 व्हॅल्यू घ्यायची. घेतली वगैरे लिहिलेली मी 40. ओके. F1 म्हणजे हायेस्ट फ्रिक्वेन्सी क्लास म्हणजे आता ही फ्रिक्वेन्सी आहे काय एक्झामचे मार्क त्याच्यामधली हायेस्ट किती आहे 110 आहे. 110 घेतली. ओके. FO म्हणजे प्रिव्हियस इयरची फ्रिक्वेन्सी किती आहे तुमची 90 आहे. ती 90 घेतली. प्रिव्हियस इयरची फ्रिक्वेन्सी 90 घेतली. F2 म्हणजे नेक्स्ट इयरची तुमची फ्रिक्वेन्सी किती आहे 30 मग 30 घेतली. हा आणि H म्हणजे डिफरन्स कशामुळे डिफरन्स घ्यायचा नंबर ऑफ स्टुडंट मधला डिफरन्स 10 to 20 10 to 30 याच्यामध्ये डिफरन्स किती 10 चा डिफरन्स आहे. तर तो डिफरन्स घेतला. तो बघू शकता याच्यामध्ये तुम्ही हा फक्त फॉर्म्युला पाठ केला तर तुमचं मोडचा प्रॉब्लेम हाय तसं सॉल्व्ह होणार. हाय तसं त्यात काही रॉकेट सायन्स नाहीये. तुम्ही आणि मी तुम्हाला सांगितलं हे कळलं की तुम्हाला ओव्हरऑल सगळं कळलं F1 F0 F2 कसं घ्यायचं ते. ओके. तर आपण कॅल्क्युलेट करूया आता. मोड इज इक्वल टू 40 प्लस काय आपल्याला F1 किती आहे 110 मायनस F0 किती 90 डिवाइडेड बाय ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 110 मायनस 90 मायनस 30 इंटू H किती आहे 10. ओके. 40 प्लस 20 डिवायडेड बाय 100 इंटू 10 40 प्लस 2 42 आपला काय आला मोड आला. आता मोड फायनल आन्सर काय 42 झालं. ओव्हरऑल प्रॉब्लेम सोडून झाला. तुम्हाला 10 पैकी 7 ते 8 मार्क इथेच भेटले तुम्हाला. हेच तुमचं मेन आहे की तुम्हाला मोड काढता आला पाहिजे. आणि त्यांनी काय तुम्हाला लास्टला सांगितलंय की हिस्टोग्राम ड्रॉ करा. तुम्ही जो जे डेटा दिलाय त्याच्यावर हिस्टोग्राम ड्रॉ करून टाकायचा. संपला. आता तुम्हाला ड्रॉ तर करता तर येतो. एवढे तर तुम्ही हे नाही की MBA ला स्टुडंट आले म्हणल्यावरती तुम्हाला याच्या आधी तुम्ही ग्राफ तर कुठं ना कुठं ड्रॉ केलाच असणार आहे. म्हणून तुम्हाला मेन मिडियन मोडचे पण प्रॉब्लेम येत असणार आहे. पण तरी रिवाइज साठी मी सॉल्व्ह करून देते की SPPO ला कशा प्रकारचे विचारतात. तर बघू शकता अशा याच्यामध्ये हा प्रॉब्लेम मिनिमम 2 ते 3 मिनिटाचा फक्त प्रॉब्लेम आहे. तर अशा इझी वे मध्ये मी तुम्हाला सांगितले मोडचं. आता पहिला प्रॉब्लेम झाला. आता आपण सेकंड प्रॉब्लेम बघूया. सेकंड प्रॉब्लेमला पण त्यांनी काय विचारले मोडच विचारलेले. आता परत मोड कसं काढायचं की तुम्ही बघू शकता जो गिव्हन डेटा दिलाय तो घ्यायचा. ओके. मॉडेल क्लास दिलाय. हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती याच्यामध्ये की 98 हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे बघा. सेकंडला हायेस्ट फ्रिक्वेन्सी 98 आहे. नंतर त्याच्या मॉडेल क्लास किती आहे क्लास इंटरव्हल किती आहे त्याचा 50 to 20. ओके. ते घेतलं.
आता तुम्हाला तर तुम्ही मेन्शन की व्हिडिओ लय फास्ट होते. आता फास्ट करायचं कारण असं आहे की ह्या प्रॉब्लेममध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. तुम्हाला जो प्रॉब्लेम मी खरंच गरजेचा होता एबीसी अनालिसिस म्हणा, ची स्क्वेअर म्हणा, की त्याच्यामध्ये हळू-हळू सांगितलंय की कसं करायचं, काय करायचं. आता हे तुम्हाला फक्त फॉर्म्युला एक्सप्लेन करायचं की ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कुठनं आल्या आणि कशा आल्या. एवढं तुम्हाला कळलं की त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या तुम्ही ओव्हरऑल तर सगळे सॉल्व्ह करणारच आहे. ओके. आता एल म्हणजे लोएस्ट व्हॅल्यू त्या मॉडेल क्लासची लोएस्ट व्हॅल्यू आहे 15 ती 15 घेतली. F1 हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 98 घेतली. F0 F0 म्हणजे त्याच्या आधीची फ्रिक्वेन्सी आहे प्रिव्हियस इयरची 30 ती घेतली. नंतर F2 नेक्स्ट इयरची फ्रिक्वेन्सी आहे 80 ती 80 घेतली. आणि याच्यामधला डिफरन्स आहे क्लास इंटरव्हल मधला 5 तो 5 घेतला. ओके. त्यानंतर कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला मोड करायचं तर तुम्ही हा फॉर्म्युला बघितला. आता या फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू पुट आउट करायच्या तुमचा मोड निघून जातो. तुम्ही बघू शकता. मी 2 मिनिटं थांबतो. तुम्ही बघून घ्या. आता F0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय की सॉरी एफ एल ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 15 आहे. F1 ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 98 आहे. F0 ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 30 आहे. डिवायडेड बाय 2 इंटू F1 98 मायनस 30 मायनस 80 इंटू डिफरन्स आहे एच म्हणजे 5. 68 डिवायडेड बाय 196 मायनस 110 इंटू 5. 15 divided by 68 divided by 80 6 into 5 15 प्लस 3.95 केलं तर 18.95 ची व्हॅल्यू येते कॅल्क्युलेट केल्यानंतर. हे काय आलं मोड आलं. आता तुम्हाला काय करायचंय पाय चार्ट ड्रॉ करायचंय. ड्रॉ करून घ्यायचा हिस्टोग्राम संपलं. झालं इझी वे मध्ये. आता ड्रॉ केल्यानंतर तुम्ही जे मोड आहे ते मोड कोणत्या याला तुम्ही युज केले सेकंड याला युज केले. सेकंड मध्ये इथं जायचं जी व्हॅल्यू आली त्याच्या इथं लिहून टाकायचं याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर लिहिलं तरी चालतं नाही लिहिलं तरी चालतं एवढं काय नाहीये. संपलं. एवढं इझी वे मध्ये प्रॉब्लेम आहे मोडचा पण. आता लास्ट प्रॉब्लेम मी एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की मीनचा प्रॉब्लेम. कारण मीन तर मोस्ट ऑफ द लोकांना येतं त्यामुळे आणि याच्यात पण काय रॉकेट सायन्स नाही फक्त इंटू करून फॉर्म्युला लावायचं. तर हा फॉर्म्युला झाला कॅल्क्युलेशन इन मीन मेथड. आता मीन मेथड 2022 ला हा प्रॉब्लेम 2022 ला प्रॉब्लेम विचारलेला आहे. तर आपण बघू शकता इयर. तर ही काय दिली एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली. एच म्हणजे क्लास इंटरव्हल दिलेले. ओके. आता क्लास इंटरव्हल मी लिहून घेतलं पहिल्यांदा. फ्रिक्वेन्सी पण लिहून घेतली काय येते. आता मला काय काढायचंय की क्लास इंटरव्हल मधला मिड पॉईंट काढायचा आहे. कारण मिड पॉईंट काढला तरच मला मीन काढता येणार. कारण मीनचं मिनिंगच ते की मिड मिड तुम्हाला फाइंड आउट करायचंय. तर मिड पॉईंट तुम्ही प्रत्येकाचा मिड पॉईंट मी लिहून घेतलं काय येतो. पहिला त्याचा 102 107 11 सॉरी 112 117 122 127 132 हे केलं. आता इथं काय की हे इंटू च चिन्ह आहे. फक्त लक्षात ठेवा हे इंटू च चिन्ह आहे. एफ इंटू एक्स केलं. आता एफ इंटू एक्स कसं काय फ्रिक्वेन्सी प्लस मिड पॉईंट केलं तर तुम्हाला टोटल फ्रिक्वेन्सी किती तुम्हाला ती भेटणार आहे. ओके. तर मग सगळ्यांचं इंटू केलं. हे इंटू केल्यानंतर आणि तुम्ही तर बघू शकता इथं मी एफ ची टोटल केली. एफ एक ची टोटल केली. काय जी टोटल आली होती 5715 ही टोटल आली. आणि तुम्हाला मोडचं तर फॉर्म्युला सगळ्यांना माहितीच आहे. मोडचा फॉर्म्युला काय आहे, की तुम्ही हे जे ब्रॅकेट आहे हे काय आहे की ब्रॅकेट आहे काय आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण मोस्ट ऑफ द स्टुडंटला हे माहिती नसतं काय आहे म्हणून. आणि तुमच्या 2 मार्काला किंवा एखाद्या एमसीक्यू मध्ये हे विचारतात तुम्हाला की हे काय आहे. मी तर सांगणारच आहे. आणि जी कमेंट नाही आली तर मी स्वतःहून तुम्हाला अजून याच्यामध्ये व्हिडिओ बनणार आहे. या प्रॉब्लेम मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी स्वतःहून सांगेन ते काय आहे म्हणून. एफ एक्स डिवायडेड बाय परत सिम्बॉल डिवायडेड बाय एफ. ओके. तर हे केलं की याचं उत्तर येते 5750 डिवायडेड बाय 50 केलं तर उत्तर येते 1000 सॉरी 140.3. हे तुमचं काय आलं मोड आलं. तर बघू शकता हा पण प्रॉब्लेम पेपर लिहून गेलेला आहे. असं काय नाहीये की हा प्रॉब्लेम आलेला नाही. एवढे इझी प्रॉब्लेम येतात. मग तुम्ही मला सांगा की तुमचे 20 मार्क तर इथेच फिक्स झाले. तुम्हाला अजून 2 क्वेश्चन ते ठरलेले असतात ते क्वेश्चन येतात. मग पोरं नापास का होतात. हा एवढ्या इझी प्रॉब्लेम येतात तर तुम्हाला मी आता सांगितलं की मोड कसं काढायचं.
ची स्क्वेअर कसं काढायचं तुम्हाला सांगितलं आणि मीडियन कसं काढायचं सांगितलं. या तिन्हीमध्ये तुम्हाला 2 तर प्रॉब्लेम आहे. 20 मार्क तर तुमचे फिक्स आहे. ते झालं त्यानंतर तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे काय ते माहिती असलं, डिफरन्स माहिती असले दोन्ही, तर तुमचे पेपर असा पास होऊन जातो. हा स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे त्यामुळं मी तुम्हाला एवढं सांगतोय. तर बघू शकता मी एवढ्या इझी वे मध्ये मोड आणि मीनचे पण प्रॉब्लेम एक्सप्लेन केलेले आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज या व्हिडिओला टार्गेट आहे की 15 मिनिमम लाईक झाले पाहिजे. टार्गेट कम्प्लीट करून टाका आणि तुमचे जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.